पहिला मुद्दा तर आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना माझा एक साधा प्रश्न आहे. प्रसिद्धी देताना धर्मांतर बंदी कायदा म्हणून तुम्ही आणलेला आहे. आता धर्मांतर बंदी कायदा आहे तर मग या कायद्याचं नाव धर्मांतर बंदी ठेवण्याची हिंमत किंवा छातीतलं दम दाखवायला पाहिजे होतं यांनी. यांचा हेतू जर धर्मांतर रोखणं आहे, मग एकीकडे नाव द्यायचं धर्म स्वातंत्र्य आणि हेतू ठेवायचं धर्मांतर बंदी. आता खरं तर या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशची याचिका खारिज करताना सांगितली की हे संवैधानिक अधिकार आहे आणि तेही मूलभूत अधिकारामध्ये आलेला आहे धर्म स्वातंत्र्य. पण हा कशासाठी उठाठेव आहे, तर हे फक्त भाजपला निवडणुकी जिंकून देण्यासाठी, ध्रुवीकरण करण्यासाठी आणि लोकांना हिंदू मुस्लिममध्ये अडकवण्यासाठी हा अजेंडा भाजपकडून चालवलेला आहे. म्हणून लोकांमध्ये सुद्धा याच्या अनुषंगाने आपल्याला काही खूप मोठा प्रतिसाद दिसून येत नाही आहे. दुसरा मुद्दा मला इथं मांडायचा आहे की याच्यामध्ये जे वेग शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे, लोकांना आमिष देणे, लोकांना दिशाभूल करणे, ब्रेन वॉश करणे, याची व्याख्या काय आहे? म्हणजे जर एखादा व्यक्ती जे प्राऊड आहे, जे भारताचा नागरिक आहे, जो आपली वयामध्ये प्रौढता त्याने सिद्ध केलेली आहे, आता तो म्हणत असेल की मी माझ्या मर्जीनं धर्म स्वीकारलेला आहे आणि मला हे धर्म आवडतो म्हणून मी स्वीकारतोय, तरी त्याच्या नातेवाईकांना अधिकार दिलेला आहे की तो तक्रार करतील. म्हणजे पूर्ण सिबलिंग्स मध्ये जे जे येतात किंवा ते जर समोर आले नाही तर पोलिसांनाही स्वातंत्र्य आहे सो मोठं चौकशी करायची. आणि या पद्धतीने जे जे लोक ते धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त करतील त्यांच्यावर कशा पद्धतीनं दबाव आणण्यात येणार आहे. झुंडशाहीच्या अधीन राहून पोलिसांची चौकशी होणार नाही. पोलीस ठाण्यावर जर गर्दी झाली, आपण उलट गृहीत धरून समजा एखाद्या मुस्लिम मुलीचं हिंदू मुलानं धर्मांतर करून लग्न केलं, तर त्या मुस्लिम नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर गर्दी केली, तिथं धरणे दिले, तर पोलिसांना त्या दबावामध्ये चौकशी करावीच लागेल. पोलिसांचा तपास हा झुंडशाहीच्या दिशेनं चालणार आहे का? जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याचे प्रोव्हिजन ठेवलं, तर सूचना दिली तर त्याच्यानंतर 60 दिवसापूर्वी सूचना दिल्यावर त्याची जबाबदारी संपायली का? तर नंतर पोलीस तक्रारीच्या नावानं त्याची जी पुढची प्रक्रिया आहे धर्मांतराची ती रोखण्यात येणार नाही का? फक्त सूचना देऊन ते संपणार नाही आहे. तर एका हिशोबानं धर्मांतरची परवानगी मागण्याची प्रथा यांनी लावली. म्हणजे आता सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. भारतीय स्वातंत्र्य असलेल्या संवैधानिक राज्यामध्ये लोकांना की मला हा धर्म स्वीकारायचा आहे आणि सरकारनं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी मला परवानगी द्यावी, असं अप्रत्यक्ष पद्धतीचं प्रोव्हिजन याच्यामध्ये केलेलं आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की या पद्धतीचे कायदे जिथं झालेत, आता आकडेवारी बऱ्यापैकी नसली तरी मला वाटतं की आपल्याला सर्वसाधारण जी आकडेवारी समोर आलेली आहे, उत्तर प्रदेशमध्ये नोव्हेंबर 2020ला हा कायदा लागू झाला आणि 2024 पर्यंतची आकडेवारी आहे. 835 FIR दाखल झाले आणि 1682 व्यक्तींना अटक करण्यात आली. पण दोष कितींवर सिद्ध करण्यात आलं, तर 835 मधले फक्त 4 प्रकरणामध्ये दोष सिद्ध करण्यात आलेला आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये ॲक्विटल झालेला आहे. अनेक गुन्ह्यामध्ये खालच्या कोर्टाने शिक्षा दिली तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ती खारिज केलेली आहे. 40 प्रकरणं दाखल झालेली. सर बोला, तुमचा मुद्दा, फोडण्याचा मुद्दा काय याच्या संदर्भात? काय काही मतं त्यांनी मांडली आहेत, मी इथं सहमत आहे त्यांच्याशी. धर्मांतर हे जे नाव जे टाकलंय धर्म स्वातंत्र्य कायदा, तसं तर त्या कायद्याशी कुठे सुसंगत नाही तो, पहिली गोष्ट. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी हा जे ठरवलं होतं त्यातल्या काही तरतुदी ज्या आहेत त्या निश्चित या कायद्याने कोर्टासमोर चॅलेंज करण्यासारखेच आहेत. त्यामुळे असे कायदे निर्माण करण्याकरता त्याची गरज, मगाशी मी म्हणालो होतो, भारतामध्ये अशी गरज आहे का त्याची, का हे जाणून बुजून एखाद्या विशिष्ट पक्षाला याचा फायदा पोचावा किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला खुश करण्याकरता असे कायदे केले जातात. तुम्ही एक मगाशी उदाहरण दिलं की नाही का, त्या मुस्लिम मुलीने जर हिंदू मुलाशी लग्न केलं तर हीच परिस्थिती त्याच वेळेस ती येणार आहे भविष्यामध्ये. आणि असा संपूर्ण सगळीकडे आकार होणाऱ्या कायद्याचा मेसअप होणार, म्हणजे कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. बरं, नाही आता मला याच्यावरच सांगायचं आहे की एक उलट घ्या की एखाद्या मुस्लिम मुलीला हिंदू करून लग्न केलं असेल तर त्या मुलीच्या लेकरांना मुसलमान म्हणून धर्माचं स्वातंत्र्य आणि अधिकार लागू होणार आहे का? मग या कायद्यानं तर लागूच करावं लागणार आहे. त्यामुळं यांना असं वाटतं की आम्ही एकतर्फी वापर करू, या कायद्याचा वापर फक्त हिंदू समाजच करेल असं नाही ना. कायदा झाला तर मी तुम्हाला म्हणलं की याच्यामध्ये एकतर पोलिसांचा त्रास वाढणार आहे, करप्शन वाढणार आहे याच्यामध्ये,
किंवा पोलिसांवर झुंडशाहीनं दबाव टाकून तपास कोणत्या मार्गाला न्यायचा हे झुंड ठरवेल. एखाद्या वेळेला हिंदू मॉब आला तर ते हिंदू दिशेनं जाईल, नंतर प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम मॉब आला, एक ख्रिश्चन मॉब आला ते करेल. या पद्धतीनं अराजकता पसरवण्याचं निमंत्रण यांच्या दिलं आहे. खरं तर प्रश्न असा आहे की आज धर्माचा गैरवापर करून समाजामध्ये काय होतंय, कोणत्या धर्मामध्ये कोणत्या रूढी आणि परंपरेचं नुकसान होतोय. तर आज आपण प्रकरण काढा की महाराष्ट्रामध्ये महिलांवर बलात्काराचे प्रकरण जास्त झाले की धर्मांतरणचे लग्न प्रकरण जास्त झालं. तर बलात्काराच्या इतकं अमाप पद्धतीनं म्हणजे बेछूट पद्धतीनं बलात्काराची संख्या इतकी वाढलेली आहे की शासनाला ती जाहीर करायला लाज वाटते. इतके महिलांवर बलात्कार होत आहेत. तर ते बलात्कार रोखण्यासाठी तुम्ही विधानसभेच्या असेंब्लीचा वापर करणार आहात, कायद्याचा वापर करणार आहात की धर्मांतरचे किती प्रकरण घडतात. आणि एकीकडे धर्मांतर आणि लग्नाला तुम्ही इतके कायदे करतायत, दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपचं मोकळं दिलेलं आहे. म्हणजे कोणाला धर्मांतर आहे की नाही आणि लग्न आहे की नाही दाखवायची गरजच नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कोणत्याही धर्माच्या जातीच्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या मुला मुलीसोबत थेट संसार साधल्यासारखं एका खोलीमध्ये ते जीवन जगू शकतात. एकीकडे हा लिबरल कायदा सुप्रीम कोर्ट आपल्याकडे आणतोय आणि दुसरीकडे हे सरकार जुने वाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे धर्माच्या नावानं वाद आपल्या देशातले होते ते काळाच्या ओघामध्ये संपलेले असताना त्यांना पुन्हा उकरून काढण्याचं काम आणि पुन्हा त्या पद्धतीनं वाद निर्माण करण्याचं काम हे सरकारकडून होत आहे. इवन फक्त हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन एवढंच नाही आहे. उद्या हिंदू धर्माला नाकारून बुद्धिझमकडे जाणारे लोक, जैनिझमकडे जाणारे लोक, सिखिझमकडे जाणारे लोकांचं सुद्धा धर्मांतराच्या याच कायद्याखाली त्यांच्यावरही कारवाया होतील. म्हणून हा फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या दृष्टीनं बघणं हे संकुचित होईल. याला व्यापक पद्धतीनं बघितलं पाहिजे की उद्या हाच चालून मुद्दा ज्या आहे. हिंदू धर्माच्या चुकीच्या रूढी परंपरेनं त्रासून एखाद्या माणसाला एखादा धर्म सोडायचा असेल, तुम्ही कसं रोखू शकता त्याला धर्म हाच मुद्दा आहे. नाकारण्यापासून? आपण आपण आज सोडलेला सातपुते धर्म त्याला कुठं जायचं तो ठरवेल ना. आणि आज धर्माच्या नावानं आज गावागावामध्ये अशोकजी आम्ही बघतो, खेड्यामध्ये तुम्ही जा. माझा एकच मुद्दा फक्त होऊ द्या अशोकजी, खेड्यापाड्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता पारावर बसलेले वृद्ध आणि वृद्ध महिला या तुम्हाला घेरतात आणि त्या म्हणतात की आम्हाला औषध पाण्याला पैसे नाही, निराधार योजना आम्हाला मिळत नाहीये. आज सगळ्या वृद्धाश्रमामध्ये भरलेले कोणत्या धर्मजातीचे लोक आहेत तपासा. आज हे प्रश्न आहेत. वृद्धांना आधार नाही आहे. सरकारला या लोकांना आधार देणं गरजेचं आहे. वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे. या पद्धतीची संस्कृती राबली पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, या महाराष्ट्राला एका टोकाला घेऊन गेलं पाहिजे. साऊथमध्ये कर्नाटकाचं अपवाद वगळलं एकाही राज्यानं असं कायदा केलेला नाही. आपण ज्याला गायपट्टा म्हणतो, जे उत्तर भारतातले हे आहेत तिथं हिंदू मुस्लिमचं हे आहे, तिथं धर्मांधता जातीवाद आहे, तिकडे हे कायद्याची चर्चा होती आतापर्यंत. पण साऊथ साईडला ही चर्चा आणण्याचं काम फडणवीस हे जे पाप करतायत हे पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा लावायचं काम या कायदा करून केलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जर तुम्हाला करायचं तर वृद्धांसाठी एकल महिलांचा प्रश्न कसं सोडवणार आहात? तुम्हाला मुस्लिम समाजाच्या ख्रिश्चन समाजामध्ये एकल महिलाचा प्रश्न दिसतो का? अजिबात दिसणार नाही. त्याची चर्चा होत नाही. एकल महिलावर काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पत्रकार आहेत, त्यांनी इतके लोक काम करतात. विचारा त्यांना एकल महिलांचं किती संकट आहे महाराष्ट्र, किती प्रश्न आहे, त्या महिलांना आधार नाही आहेत. याच्यावर तुम्ही कायदा करा ना. एकल महिलांचं पुनर्वसन कसं करता येऊ शकतो? त्यांना लग्न करण्याचे अधिकार असताना कमी वयामध्ये एकल झालेल्या महिलांचं तुम्ही कुठं पुनर्वसन करत नाही आहात. या पद्धतीच्या मुद्द्यांवरून लक्ष विकलित करून लोकांच्या स्वातंत्र्यावर जर गदा आणणार असाल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही हायकोर्टामध्ये याला चॅलेंज करणार आहोत आणि हायकोर्टामध्ये या कायद्याला हाणून पाडण्याचं काम नक्कीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी करणार आहे. याचं नाव देखील विसंगत आहे. त्यामुळे नक्कीच हे चॅलेंजेबल आहे आणि नक्कीच आंबेडकर साहेब चॅलेंज करतायत, चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही देखील आमच्या परीने आम्ही देखील चॅलेंज करू किंवा त्यांच्या सोबत चॅलेंज करू आणि हा जो लॉ आहे याला आम्ही टेस्ट करूया. नाही, मला कन्क्लूड करायचं आहे, मला कन्क्लूडच करायचं आहे. माझा फक्त एकच मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या राज्य सरकारनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकार कोणत्याही एका दिशेला वाहत गेलं तरी जनता त्यांच्या मागं वाहत येत नाही. कालच्या दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या आंदोलनानं
केंद्र सरकारला हादरून देण्याचं काम केलेलं आहे की तुम्ही एवढं हिंदू मुस्लिम करून या देशामध्ये फूट पाडली, पण आजच्या युवकांना आणि तरुणांना तुमच्या याच्यानं काही फरक पडत नाही. लोक त्याला कशा पद्धतीनं पाठ दाखवतात आणि कोणत्या शैलीमध्ये कोणत्या पद्धतीनं सरकारला आणि नरेंद्र मोदीला उत्तर देण्याचं काम तरुणाईनं केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसनं अगला गिरा पिछला सावधान पद्धतीनं सांभाळून घेतलं पाहिजे. जे महाराष्ट्रामध्ये ते पडळकरच्या, नितेश राणेच्या, संग्राम जगतापच्या, महेश लांडगेच्या माध्यमातून देश पेटवण्याचं काम करतायत, याच्यानं खरोखर मूठभर लोकांना तुम्ही लक्षात घेऊन असे कायदे आणून काय सिद्ध करत आहात? ज्या ज्या राज्यामध्ये हे कायदे झाले 4-4, 6-6 वर्ष झाले, तिथं मध्य प्रदेशमध्ये सातत्यानं बीजेपी सरकार आहे, युपीमध्ये योगीची सरकार आहे, तरी सुद्धा तुम्ही 3-4 प्रकरणाशिवाय कन्व्हिक्शन देऊ शकला नाहीत आणि जे कन्व्हिक्शन दिलं ते वरच्या कोर्टात टिकू शकला नाहीत. तर अशा कायदा करण्यापेक्षा तुम्ही एकल महिलांचं, वृद्ध महिलांचं, वृद्धाश्रमांचा प्रश्न सोडवा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचं काम सोडवा. फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये जे जे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत त्या मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ हे लोक लक्षात ठेवतात. आणि पूर्वी वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यकाळाला, हरित क्रांतीला आधी शेतकरी नाव घेतात, याचं कोण नाव घेणार आहे उद्या चालून? आज यांना कोण जुमानते, कोण यांचं हे करणार आहे? त्यामुळं यांना संविधानानं संधी दिलेली आहे, तर लोकशाहीला बळकट करण्याचं काम फडणवीसनं करावं किंवा त्यांच्या या भाजपच्या सरकारनं करावं. नाही तर संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जायचा प्रयत्न केलं तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी कोर्टाच्या हंटरनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारख्या एका संविधान अभ्यासक अशा नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची मनमानी फडणवीसची, भाजपवाल्यांची चालू देणार नाही आणि संविधानाच्या चौकटीमध्येच राज्य चाललं पाहिजे, हा आग्रह नक्कीच आदरणीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी करणार आहे.